ऑफिसमधनं घरी आल्यावरती फ्रीज खोलून बघते तर काय एकही भाजी नाही. मग काय समजेना काय करावं. मग जरा डोकं लावलं आणि आजीची आठवण आली. मग म्हटलं चला कुरडई कांदा करू. मग कुरडई कांदा करण्यासाठी बघा तुम्ही रेसिपी किती छान आहे. डबा खोलला, डब्यातून 5 ते 6 कुरडया काढून घेतल्या. कुरडया मस्त छान अशा सेट करून ठेवला होता, म्हणून पावसाळ्याची पण भीती नाही वाटत आहे आणि कुरडई छान राहते. मग काय कुरडई ही भिजत घातली. जवळजवळ अर्धा तास कुरडई छान भिजली आणि तोपर्यंत बघतेस तर काय की नळाला आलं होतं पाणी. मग काय पाणी भरून घेतलं आणि तोपर्यंत मग झाली कांद्याची एंट्री. कांदा, त्याच्यानंतर टमाटर, हिरवीगार अशी ही कोथिंबीर आणि मग घेतल्या सोबत 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि हे कट करून घेतलं. तोपर्यंत कढईमध्ये तेल छान तापलं आणि तडक्या स्वभावाची राईने सुरुवात केली तडतडायला. मग तिला जिऱ्याने थोडं शांत केलं आणि मध्येच भर घालण्यासाठी कढीपत्ता आला. या सर्वांना शांत करण्यासाठी केली कांद्याची एंट्री झाली. नंतर कांदा, टोमॅटो आणि सर्व लाल केलं. नाजूकशा हळदीनी प्रवेश घेतला आणि मग काय सगळं लाल झाल्यानंतर स्वयंपाकातील राजा म्हणजे चवीनुसार मीठ याची पण एंट्री झाली आणि मग कांदा, टमाटर हे छान परतून घेतलं. कुरडई छान भिजली होती. भिजलेल्या कुरडईचं पाणी थोडं साईडला करून मग कुरडई कांद्यामध्ये छान परतली आणि कुरडई परतून मग तिच्यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर ऍड केली. कोथिंबीर ऍड केल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजीचा रंग आणि कुरडई कांदा हा खूप सुंदर दिसतो आहे. अक्षरशः तोंडाला पाणी येईल असा कुरडई कांदा बनून तयार आहे. मग काय सोबतच म्हटलं आता काय करावं तर गरम गरम केल्या मस्त चपात्या झाल्यानंतर बघू शकता तुम्ही बाळाला आणि मी वाढून घेतलं ताट वाढल्यानंतर लगेचच माझ्या बाळाने मी पोटभर जेवण केलं. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच